नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाबळेश्वरच्या दत्त मंदिरात सर्वधर्म समभावाला उजाळा। पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये सर्वधर्म समभावाला प्रतीक असलेले श्री दत्त मंदिर हे एक उल्लेखनीय स्थळ आहे। विशेषतः दत्त जयंतीच्या निमित्ताने येथे साजरा होणारा उत्सव हा या मंदिराच्या महत्त्वावर भर देतो। महाबळेश्वर येथील स्थानिक टॅक्सी व्यावसायिक संघटनेच्या वतीने चालवले जाणारे हे मंदिर सर्व धर्मातील लोकांना एकत्र आणते। दत्त जयंतीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर येथे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात। पहाटेची अभिषेक पूजा, सत्यनारायणाची कथा, जन्मोत्सव आणि दुपारी 12 नंतरचा महाप्रसाद असे अनेक कार्यक्रम या दिवशी पार पाडले जातात। या कार्यक्रमात महाबळेश्वर आणि आसपासच्या गावातील भजनी मंडळे आपली कला सादर करतात। दुपारी 12 नंतर सर्व धर्मातील टॅक्सी चालक बंधू मिळून महाप्रसादाचे आयोजन करतात। यामध्ये कोणताही थकवा न बाळगता ते सर्व भक्तांना महाप्रसाद देत असतात। या महाप्रसादाचे आयोजन सुमारे 30 वर्षापूर्वी श्री भालचंद्र दवे महाराज यांनी सुरू केले होते। त्यांच्या या प्रेरणेने प्रेरित होऊन टॅक्सी व्यावसायिक संघटना आणि महाबळेश्वरचे देणगीदार यांच्या सहकार्याने हा उत्सव आजपर्यंत अविरतपणे उत्तमरित्या साजरा होत आहे। टॅक्सी व्यावसायिक संघटनेचे सचिव CD बावडेकर आणि संस्थापक श्री आनंद पार्टे यांनी याबाबत बोलताना या उत्सवाचे महत्त्व विशद केले आणि त्यांनी सांगितले की या उत्सवामुळे महाबळेश्वरमध्ये सर्वधर्म समभाव वाढतो आणि एकात्मतेची भावना निर्माण होते। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी राजेश सोंडकरसह तृप्ती भोईर, महाबळेश्वर। अनेक वर्षापासून दत्त जयंती सोहळा हा साजरा होत असतो। या ठिकाणी सर्व समाजातील, सर्व स्तरातील लोक एकत्र येऊन मोठ्या उत्साहानं हा सोहळा साजरा करत असतात। मेन सांगायचं तात्पर्य एवढंच की 1960 साली 1967 साली या मंदिराची पायाभरणी झाली। त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार होत असताना कालांतराने बऱ्याचशा लोकांनी एक सरळ हाताने मदत करत गेले, त्यामुळे हे मंदिर पूर्णत्वास आलं। तसं पाहिलं तर सुफी संत आबू बाबाजी यांनी मोठ्या मनानं, मोठ्या धैर्यानं या मंदिरासाठी मोठी सगळ्या बाजूंची बाजू सांभाळून हे मंदिर उभारण्यात आलं। आज जवळजवळ 55 वर्ष या मंदिराला होत आली। या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकत्र असल्यामुळं हा सोहळा या दत्त जयंतीला साजरा केला जातो। लोकांना असं वाटतं ही काय दिवाळी आहे का किंवा ही ईद आहे का। एवढ्या मोठ्या संख्येनं दोन्ही समाज एकत्र येतात आणि एकोप्याने हा सोहळा हे करत असतात। त्यामुळं सर्व धर्म समभाव या भावनेतून, या प्रेरणादायी वाक्यातून आजपर्यंत टॅक्सी संघटना कायमस्वरूपी कायम राहिली। आज या महाबळेश्वरामध्ये भरपूर प्रमाणात अन्नदाते आपले स्वतःचं जे काही द्यायचं आहे अन्नदान म्हणून या ठिकाणी देत असतात आणि त्याचा भरघोस असा प्रतिसाद सर्व भाविकांना मिळत असतो। त्याप्रमाणे हा सोहळा होत असतो।